नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अर्थात आरटीओ नवीन नियमावलीच्या नावाखाली शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सुरू असलेल्या अवाजवी आणि जाचक दंडात्मक कारवाईविरोधात विद्यार्थी वाहतूक संघटना आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज नाशिक आरटीओ कार्यालयावर सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं संपूर्ण शहरात शालेय वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। आरटीओ प्रशासनाकडून सर्व कागदपत्रे आणि नियमांची पूर्तता असतानाही स्कूल व्हॅन, बस आणि रिक्षा चालकांवर चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करून त्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप देखील वाहतूकदारांनी केलाय। या मनमानी कारभाराला कंटाळून तब्बल 2000 स्कूल व्हॅन, बस आणि रिक्षा थेट आरटीओ कार्यालयात जमा करून आंदोलन छेडण्याचा निर्णय संतप्त चालकांनी घेतला आहे। शासनाने चालकांच्या या रास्त मागण्यांची दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिलाय। या आंदोलनामुळे आज शहरातील शालेय वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल पालकांनी सहकार्य करावं असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलंय। या धडक मोर्चात खासदार राजा भाऊ वाजे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।